नमस्कार. कायद्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 याच्यामधील जो चॅप्टर 5 आहे, अरेस्ट ऑफ पर्सन्स, त्याच्यातील जे सेक्शन 42 ते 46 म्हणजे 42, 43, 44, 45 आणि 46 याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ सामान्य लोकांसाठी, तसेच जे लॉचे स्टुडंट आहेत, लॉचे विद्यार्थी आहेत, ज्यांना हे सेक्शन 42 ते 46 कॉलेजमध्ये समजलं नाही किंवा ज्यांची ट्युशन लावण्याची ऐपत नाही, परंतु ज्यांच्या मोबाईलमध्ये नेटचा बॅलन्स आहे, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. या व्हिडिओमध्ये आपण बेर वाचन करणार आहोत. जे बेर जे काय दिलेलं आहे बेर ते सगळं वाचन करून मी तुम्हाला ते मराठीमध्ये समजून सांगणार आहे. यापूर्वीचे जे सेक्शन्स आहेत 41 आणि 41 मध्ये जे 41 ABCD त्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला त्याची गरज असेल तर तुम्ही तो पाहू शकता. तर आज आपण पाहूया सेक्शन 42 ते 46. 42 काय सांगते पहा. अरेस्ट ऑन रिफ्युजल टू गिव्ह नेम अँड ॲड्रेस, म्हणजे नाव आणि पत्ता जर सांगण्यास नकार दिला असल्यास अटक करणे. काय सांगितले क्लॉज 1 मध्ये, वेन एनी पर्सन हू इन presence of police officer has committed or has been accused of committing a non-cognizable offense refuses on demand of such officer to give his name and residence, or give a name or residence which such officer has reason to believe to be false, he may be arrested by such officer in order that his name and residence may be ascertained. म्हणजे ज्याने पोलीस अधिकाऱ्याच्या समक्ष बिनदखली किंवा अदखलपात्र अपराध केलेला असेल आणि तसे केल्याचा ज्याच्यावर आरोप असेल, अशी कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांनी मागणी केल्यावर आपले नाव व राहण्याचे ठिकाण सांगण्यास नकार देईल किंवा खोटे नाव आणि राहण्याचे ठिकाण सांगेल, अशा वेळी त्या व्यक्तीचे नाव आणि राहण्याचे ठिकाण याची खात्री करता यावी म्हणून तो पोलीस अधिकारी त्या व्यक्तीला अटक करू शकेल. म्हणजे ज्याने कोणी अदखलपात्र गुन्हा केला असेल, नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स केला असेल आणि अशा व्यक्तीला जर त्याचं नाव आणि पत्ता विचारला आणि ते सांगण्यास जर त्याने नकार दिला किंवा सांगितला पण चुकीचं सांगितला, खोटा सांगितला असं पोलिसांना जर वाटत असेल, अशा वेळी पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकतात. कोणत्या गोष्टीसाठी? त्याचं नाव आणि पत्ता जाणून घेण्यासाठी. तसं बघायला गेलं तर आपण जर सेक्शन 41 पाहिलं असलं, त्यात सांगितलं की कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये पोलीस अटक करू शकतात. पण हा एक त्याला हे आहे की अदखलपात्र गुन्ह्यामध्ये अटक करता येत नाही, पण जर त्यानं नाव आणि पत्ता नाही सांगितलं तर अटक करता येतं, हे लक्षात ठेवा. यानंतर क्लॉज 2 काय सांगतं, क्लॉज 2 काय सांगतं, वेन द ट्रू नेम अँड रेसिडेन्स ऑफ सच पर्सन हॅव बीन ascertained, he shall be released on his executing a bond with or without sureties to appear before the magistrate if so required. जेव्हा अशा व्यक्तीच्या खरे नाव आणि राहण्याच्या ठिकाणाबाबत खात्री होईल तेव्हा त्यास कोर्टासमोर हजर राहण्याची समज देऊन त्याच्याकडून जामीनदार घेऊन किंवा त्याच्या जामीनदारा विना सुद्धा बंधपत्र करून तसे लिहून घेऊन त्याला सोडून दिले जाईल. काय सांगितलं पाहतो की जेव्हा अशा व्यक्तीने खरे नाव आणि राहण्याचे ठिकाण सांगितलं ते किंवा त्याची खात्री झाली तर त्याच कोर्टासमोर हजर राहण्याची समज द्यायची आहे आणि त्याच्याकडून एक जामीनदार घ्यायचा आहे किंवा जामीन लिहून घ्यायचा आहे, नसेल तर त्याच्याकडून बंधपत्र लिहून घ्यायचं आहे आणि त्याला सोडून देण्याचं आहे. त्यानंतर पुढे प्रोव्हिजन दिलेला आहे बघा, प्रोव्हाइडेड दॅट इफ सच पर्सन इज नॉट अ रेसिडेंट इन इंडिया द बॉन्ड शॅल बी सिक्युर्ड बाय द श्युरिटीज रेसिडेंट इन इंडिया. म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल ज्यानं अदखलपात्र गुन्हा केला असेल, अशा व्यक्तीला ज्यावेळेस सोडून द्यायचं असेल तर जामीनदार हा भारतातील द्यायचा आहे, त्यानं श्युरिटी म्हणून भारतातील जामीनदार द्यायचा आहे. हा फक्त जो प्रोव्हिजो आहे हा फक्त जे भारताचे रहिवासी नाही किंवा बाहेर देशातला आहे त्याच्यासाठी फक्त हा लागू आहे. त्यानंतर क्लॉज 3 काय सांगतं पहा, should the true name and residence of such a person is not been ascertained within the 24 hours from the time of arrest, or should he fail to execute the bond, or if so required the furnish sufficient sureties, he shall
forthwith be forwarded to the nearest magistrate having a jurisdiction. म्हणजे जो व्यक्ती खरे नाव व पत्ता सांगत नाही अशा व्यक्तीच्या अटकेपासून 24 तासाच्या आत त्याबाबतची खात्री न झाल्यास, म्हणजे तो पत्ता सांगत नाही आणि 24 तासापर्यंत जरी त्याच्याशी पूछताछ केल्यानंतर तरी पण जर पोलिसांना त्याचा तपास करून सुद्धा जर त्याचा खरा पत्ता आणि नाव सापडत नसेल किंवा त्या व्यक्ती जामीनदार देण्यास जर असक्षम असेल किंवा त्याला देता नाही आला 24 तासापर्यंत, तर अशा व्यक्तीस सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्यापुढे त्यास तत्काळ पाठवण्यात येईल. म्हणजे जे काही नाव त्याचं काढून घेण्याचं आहे, पत्ता जे त्याकडून उकळून घ्यायचा आहे, तो 24 तासाच्या आतच त्यांनी करून घ्यायचा आहे. किंवा जामीनदार द्यायचा असेल तर 24 तासाच्या आत द्यायचा आहे. जर तो त्यात अपात्र ठरला देता आला नाही तर दंडाधिकाऱ्यासमोर लगेच घेऊन जायचंय त्या पोलीस अधिकाऱ्यांनी. यानंतर सेक्शन 43 काय सांगतोय बा, अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन अँड प्रोसिजर ऑन सच अरेस्ट. म्हणजे एक प्रायव्हेट पर्सन सुद्धा एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतो आणि त्याची प्रोसिजर काय आहे ते या सेक्शनमध्ये दिलेलं आहे. काय आहे क्लॉज 1, एनी प्रायव्हेट पर्सन मे अरेस्ट और कॉज टू बी अरेस्ट एनी पर्सन हु इज इन हिज प्रेझेन्स कमिट ए नॉन बेलेबल अँड कॉग्निझेबल ऑफेन्स or any proclaimed offender and without unnecessary delay shall make over or cause to be made over any person to arrested to police officer or in a absence of a police officer take such a person or cause him to be taken in the custody to the nearest police station. म्हणजे कोणताही खासगी व्यक्ती जिच्या समक्ष ज्याने अजामीनपात्र आणि दखलपात्र गुन्हा केला असेल, म्हणजे नॉन बेलेबल आणि कॉग्निझेबल ऑफेन्स जर कोणी केला असेल त्या खासगी व्यक्तीचा समक्ष केला असेल, अशा कोणत्याही इस्माला किंवा फरार घोषित अपराध्यास अटक करू शकेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीसमोर जर एखाद्या इस्मानं नॉन बेलेबल आणि कॉग्निझेबल ऑफेन्स केला तर ती व्यक्ती त्या इस्माला अटक करू शकते. किंवा एखादा जर फरार घोषित केलेला आरोपी असेल तर अशाही आरोपीला ती अटक करू शकते. त्यानंतर काय करायचं, तिनं अनावश्यक विलंब न लावता पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन करीत. म्हणजे अटक करायचं आणि घरात डांबून ठेवायचं असं नाही करायचं. कुठल्याही प्रकारचा विलंब न लावता नजीकचं जे कुठलं पोलीस अधिकारी असेल त्याजवळ त्याला ते सुपूर्द करायचं आहे. आणि तिथे जर पोलीस अधिकारी नसल्यास, ॲब्सेन्स असेल, तो तिथं नसेल, गैरहजर असेल किंवा नसेलच जवळ, तर जवळच्या पोलीस स्टेशनला नेऊन त्याला स्वाधीन करायचं आहे, सुपूर्द करायचं आहे. हे क्लॉज 1 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर क्लॉज 2 काय आहे, क्लॉज 2, इफ देर इज रिझन टू बिलीव्ह दॅट सच ए पर्सन कम अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 41 ए पोलीस ऑफिसर शॅल रिअरेस्ट हिम. म्हणजे जर असा व्यक्ती कलम 41 मधील पोटकलमांतर्गत येत असेल असे समजण्यास कारण असेल पोलिसांना, तर पोलीस अधिकारी त्यास पुन्हा अटक करतील. जे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे सेक्शन 41, त्याच्यातील जे सब क्लॉजेस आहेत त्याच्या अंतर्गत जर त्या व्यक्तीने केलेला गुन्हा येत असेल तर त्या व्यक्तीला पोलीस पुन्हा अटक करू शकतात किंवा तिथं हजर केल्यानंतर अटकेत घेणार, कस्टडीमध्ये घेणार. त्यानंतर क्लॉज 3 काय सांगते, इफ देर इज रिझन टू बिलीव्ह दॅट ही हॅज कमिटेड ए नॉन कॉग्निझेबल offense and he refuses on the demand of police officer to give his name and the residence, or he gives a name and residence which such a officer has reason to believe to be false, he shall be dealt with under the provision of section 42. But if there is no sufficient reason to believe that he has committed any offense, he shall be once released. म्हणजे खाजगी व्यक्तीने अटक करून आणल्याचे नंतर जर त्या अटक केलेल्या व्यक्तीने अदखलपात्र गुन्हा केला आहे असे समजण्यास पोलिसांकडे कारण असेल, अदखलपात्र नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स असं समजण्याचं पोलिसांकडे कारण असेल आणि अटक करून आणलेला इसम नाव पत्ता सांगत नसेल किंवा खोटं सांगत असेल तर त्यावर कलम 42 प्रमाणे कारवाई केली जाईल. जे आता आपण पाहिलेले 42 मध्ये नाव पत्ता सांगत नसेल तर अटक वगैरे करायचं आहे.
पण अटक करून आणलेल्या व्यक्तीने कोणताही अपराध केला आहे असे समजण्यास पुरेसे कारण नसेल, म्हणजे ज्यावेळेस पोलीस अधिकारी त्याला विचारपूस करतील आणि त्यानं त्याच्यावरती कुठलाही गुन्हा मिळवत नसेल किंवा त्यानं कुठलाही गुन्हा केला आहे असं पोलिसांना जर वाटत नसेल, असे समजण्यास पुरेसं कारण असेल तर त्याला लगेच सोडून दिले जाईल, असं क्लॉज 3 मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 44 अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट, म्हणजे दंडाधिकारी अटक कधी करू शकतात किंवा त्यांच्याबद्दल काय प्रोव्हिजन दिलेत पाहूयात. तर क्लॉज 1 मध्ये काय सांगितलंय, वेन एनी ऑफेन्स इज कमिटेड इन द प्रेझेन्स ऑफ मॅजिस्ट्रेट वेदर एक्झिक्युटिव्ह ऑर ज्युडिशियल within his local jurisdiction he may himself arrest or order to any person to arrest the offender and may thereupon subject to the provision herein contained as to bail commit the offender to custody. म्हणजे जेव्हा दंडाधिकाऱ्याच्या समक्ष मग तो एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी असो किंवा ज्युडिशियल म्हणजे न्यायदंडाधिकारी असो त्याच्या अधिकार क्षेत्रात विथिन देअर लोकल ज्युरिस्डिक्शन त्यांच्या अधिकार क्षेत्रात अपराध करण्यात येईल तेव्हा त्या अपराध्याला स्वतः अटक करू शकतील किंवा त्यास अटक करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आदेश देऊ शकेल, कस्टडीमध्ये घेण्यास सांगेल. म्हणजे जेव्हा केव्हा एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशियल म्हणजे आपण कार्यकारी दंडाधिकारी म्हणतो आणि इकडं न्यायदंडाधिकारी अशा कोणत्याही व्यक्तीच्या प्रेझेन्समध्ये त्यांच्या विथिन देअर लोकल ज्युरिस्डिक्शन त्यांच्या न्यायक्षेत्राच्या ज्या ह्यामध्ये जर कोणी गुन्हा केलेला त्यांच्या आढळलं त्यांच्या समक्ष तर त्याला ते स्वतः अटक करू शकतात किंवा कोणत्याही व्यक्तीकरवी ते तसं करून घेऊ शकतात, तसा आदेश देऊ शकतात. त्यानंतर क्लॉज 2 मध्ये काय सांगितलंय, एनी मॅजिस्ट्रेट वेदर एक्झिक्युटिव्ह ऑर ज्युडिशियल मे ॲट एनी टाइम अरेस्ट ऑर डायरेक्ट the arrest in presence within his local jurisdiction of any person for whose arrest he is competent at the time and in the circumstances to issue a warrant. म्हणजे कोणताही दंडाधिकारी मग तो कार्यकारी असो वा न्यायदंडाधिकारी असो जिच्या अटकेसाठी वॉरंट काढण्यास तो त्यावेळी व त्या परिस्थितीत सक्षम असेल अशा कोणत्याही व्यक्तीला आपल्या स्थानिक अधिकार क्षेत्रात आपल्या समक्ष अटक करू शकेल किंवा अटक करण्याचा आदेश देऊ शकेल, असं सेक्शन 45 मध्ये सबक्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे. यानंतर सेक्शन 44 च्या सबक्लॉज 2 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 45 काय सांगते पहा, प्रोटेक्शन ऑफ मेंबर ऑफ द आर्म्ड फोर्सेस फ्रॉम अरेस्ट. काय क्लॉज 1 मध्ये काय सांगितलंय, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन्ड इन सेक्शन 41 to 44 बोथ इन्क्लुसिव्ह म्हणजे 41 आणि 44 धरून, नो मॅटर ऑफ आर्म्ड फोर्सेस ऑफ अ युनियन शॅल बी अरेस्टेड ऑर एनिथिंग डन ऑर purported to be done by him in the discharge of his official duties except after obtaining the consent of central government. म्हणजे कलम 41 ते 44 म्हणजे 41 आणि 44 धरून त्याच्या आतील जेवढे आहेत ते यात काहीही दिले असले तरी केंद्र शासनाची परवानगी घेतलेल्या सशस्त्र सेनातील कोणत्याही सदस्याला त्याने आपल्या पदाचे कामे पार पाडण्याची कामी केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल अटक केली जाणार नाही. म्हणजे एखाद्या आर्म्ड फोर्सेसमधल्या जर व्यक्तीनं केंद्र शासनाची परवानगी घेऊन जर एखादं कृत्य करत असेल आणि त्याच्याकडून जर काही अपराध घडत असेल तर अशा वेळी त्याला अटक करायचं नाही, असं ह्यामध्ये त्याला म्हणजे यातून त्याला इम्युन केलेलं आहे. त्यानंतर क्लॉज 2 काय सांगते, द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय द नोटिफिकेशन डायरेक्ट दॅट द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 1 शॅल बी अप्लाइड टू सच class or category of the member of force charged with the maintenance of public order as may be specified therein, whether they may be
serving and thereupon the provision of subsection shall be applied as if so far the expression central government occurring therein the expression state government where the substituted. म्हणजे राज्य शासन अधिसूचनेद्वारे पोटकलम 1 सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जबाबदारी ज्याच्याकडे सोपवण्यात आली आहे अशा दलापैकी त्या अधिसूचनेत म्हणजे त्या नोटिफिकेशनमध्ये नमूद प्रवर्गाच्या सदस्याला लागू होती असा निर्देश देऊ शकेल. त्यात आलेल्या केंद्र शासन या शब्दप्रयोगाऐवजी जणू काही राज्य शासन शब्दप्रयोग बदलण्यात आलेला आहे असावा त्याप्रमाणे लागू होतील. यानंतर सेक्शन 46 काय सांगते पहा. अरेस्ट हाऊ मेड, कशा प्रकारे अटक केली पाहिजे. इन मेकिंग अन अरेस्ट द पोलीस ऑफिसर or other person making the same shall be actually touch or confine the body of the person to be arrested unless there be submission to the custody by word or action. म्हणजे अटक करताना पोलीस अधिकारी किंवा व्यक्ती ज्यास अटक करण्याचे आहे त्यास शब्दाद्वारे किंवा कृतीद्वारे स्वतःला स्वाधीन करण्यास सांगतील. जर त्याने स्वाधीन करण्याचे होण्याची तयारी दर्शवली नाही तर तिच्या शरीरास प्रत्यक्षपणे स्पर्श करील किंवा वेढा घालील. म्हणजे पहिल्यांदा वॉर्निंग द्यायचे आणि वॉर्निंग देऊन जर तो अटक होत नसेल तर मग स्पर्श करून किंवा वेळ घालून त्याला अटक करायचं आहे. त्यानंतर प्रोव्हिजो दिलेला आहे पुढं. प्रोव्हाइडेड दॅट वेअर ए वुमन इज अरेस्टेड अनलेस द सर्कमस्टन्सेस इंडिकेटेड टू कॉन्ट्ररी हिअर हर सबमिशन टू कस्टडी ऑन an oral intimation of arrest shall be presumed and unless the circumstances otherwise required or unless the police officer is female the police officer shall not touch the person of woman for making her arrest. काय प्रोव्हिजो. परंतु जेव्हा एखाद्या महिलेस अटक करायची असेल तर तोंडी स्वतःला स्वाधीन करण्याची सूचना करावी. म्हणजे तिला वॉर्निंग द्यायची आहे की तू स्वतःला स्वाधीन कर आणि स्वाधीन न केलेस फक्त महिला पोलीस त्या आरोपी महिलेस स्पर्श करेल. पोलीस अधिकारी महिलेस अटक करण्यासाठी तिला स्पर्श करणार नाही. हा प्रोव्हिजो आहे. त्यानंतर क्लॉज 2 काय सांगते. इफ सच पर्सन फोर्सिबली रेजिस्ट द एंडेवर टू अरेस्ट हिम और अटेम्प्ट टू इवेड द अरेस्ट such police officer or other person may use all the means necessary to effect the arrest. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने अटक करताना बळाचा वापर केला किंवा बळाने प्रतिकार केला किंवा अटक चुकवण्याचा प्रयत्न केला तर पोलीस अधिकारी किंवा तो जो अटक करणारा व्यक्ती अटक करण्यासाठी जरूर त्या सर्व मार्गांचा अवलंब करू शकेल. म्हणजे पोलीस अधिकारी असेल किंवा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल जे आपण मागाशी पाहिलं असा व्यक्ती बळाचा वापर करून त्याला अटक करू शकेल. त्यानंतर सेक्शन 46 मध्ये जे क्लॉज 3 आहे त्यात काय दिलं. नथिंग इन दिस सेक्शन गिव्स ए राईट टू कॉज द डेथ ऑफ पर्सन हू हॅज नॉट अक्यूज ऑफ द ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ अँड विथ द इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. म्हणजे या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे मृत्यूदंड किंवा अजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या आरोपी सोडून इतर अपराधीच्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याचा हक्क मिळत नाही. म्हणजे जर तो आरोपीनं जो केलेला गुन्हा आहे हा गुन्ह्याची म्हणजे या गुन्ह्यात जर मृत्यूदंड शिक्षा किंवा आजीवन कारावास लाईफ इम्प्रिझनमेंट वगैरे असेल अशा वेळी जर अटक करताना किंवा काहीतरी घडलं किंवा तो मृत्यूमुखी पावला तर ठीक आहे. पण असं नसताना इतर किरकोळ गुन्ह्यासाठी म्हणजे ही अशी शिक्षा नसलेल्या गुन्ह्यासाठी जर अटक करताना जर तसं झालं तर तो तुम्हाला अधिकार नाही किंवा हक्क नाही. हां पण डेथ पेनल्टी असेल तर ठीक आहे मग चालेल. त्यानंतर क्लॉज 4 काय सांगते पहा. सेव्ह इन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस ए वुमन shall be arrested after the sunset and before the sunrise and where such exceptional circumstances exist the woman police officer shall by making a written report obtain the prior permission of the judicial magistrate of first class within whose local jurisdiction of the offense is committed or the arrest is to be made. म्हणजे अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी अटक करण्यात येणार नाही. आणि
जिथे अपवादात्मक परिस्थिती असेल, म्हणजे एकतर तुम्ही सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी तर अटक करायचं नाही, पण जर करायचं असेल तर मग अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये जिथे अपवादात्मक परिस्थिती असेल तेव्हा महिला पोलीस अधिकारी ह्या ज्या न्यायदंडाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात गुन्हा करण्यात आलेला असेल अथवा अटक करण्याची असेल अशा JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासला लेखी निवेदन देऊन त्याची पूर्वपरवानगी घेईल. म्हणजे एकतर महिला पोलिसांनी अटक करायचं आहे तर आहे, पुरुष पोलीस अधिकारी अटक करू शकत नाहीत. पण सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी जर अटक करायचं असेल महिला पोलिसाला सुद्धा अटक करायचं असेल तर तशी लेखी परवानगी आधी JMFCची घ्यायची आणि मगच मेहरबान कोर्टाच्या परवानगीनंतरच त्या महिलेला अटक करायचं आहे असं सेक्शन 46 मधल्या क्लॉज 4 मध्ये दिलेलं आहे. तर ही होती संपूर्ण माहिती जी आपण सेक्शन 42 ते 46 पर्यंत पाहिली. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.